डोंगरावरच्या प्रार्थनेत तुम्हा सर्वांचं स्वागत. यावेळेस आपण शास्त्र भाग बघू. मार्क वर्तमानाचा 11वा अध्याय आणि 24 वचन मी आपणासाठी वाचतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. येशू या ठिकाणी म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? प्रार्थना करून, म्हणजे येशूच्या नावामध्ये ज्यावेळेस मी प्रार्थना करून जे काही देवाकडे मागणी करतो त्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. ती मागणी निश्चित जर तुमचा विश्वास असेल तर ती गोष्ट तुम्हाला मिळेल. बऱ्याचशा वेळेस काय होतं की आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये आमचा विश्वास जो आहे तो प्रार्थना केल्यानंतर लगेच कमजोर होतो. ती गोष्ट काही वेळ लागते, ती गोष्ट आम्हाला लगेच प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी 1 वर्ष जातात, 2 वर्ष जातात, काही जणांना 10 वर्ष देखील लागतात आणि त्यावेळेस आपला विश्वास कमी पडतो, म्हणजे आपण विश्वास सोडून देतो. मी माझ्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. मी म्हणजे असंच बोलत नाही तुम्हाला, पण स्वतः अनुभव घेतलेला आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो आणि कोणत्या गोष्टीची मागणी करतो त्यावेळेस ती गोष्ट मिळण्यासाठी काही काळ लागतो. पण त्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही विश्वासामध्ये कायम टिकून राहतो त्यावेळेस ती गोष्ट आम्हाला प्राप्त होते आणि त्यावेळेस ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये कार्य करते आणि प्रभू आम्हाला ती गोष्ट देतो. त्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात किंवा त्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळतं. म्हणजे विश्वास ज्यावेळेस ठेवतो आम्ही, त्या विश्वासाच्या नंतर काही प्रक्रिया, काही प्रोसेस असते की त्या प्रोसेसमध्ये काही वेळ जातो आणि तो वेळ गेल्यानंतर मग ती गोष्ट आम्हाला प्राप्त होते. धीर धरायला आम्ही शिकलो पाहिजे. म्हणून म्हटलेले विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे. मग ज्यावेळेस मी आता प्रार्थना करतो, आता तुम्ही प्रार्थना केली, काही प्रार्थना असतील, तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला पैशाची समस्या असेल किंवा तुम्ही काही लेकरांसाठी प्रार्थना करत असाल आणि ती प्रार्थना तुमची ऐकल्या गेली नसेल आणि तुम्ही आता ज्यावेळेस माझ्याबरोबर प्रार्थना करताल त्यावेळेस अशी प्रार्थना करा की येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करत असताना ही माझी विनंती आहे आणि ही मला आत्ता प्रार्थना केल्यानंतर प्राप्त झाली आहे. आणि त्याच्यानंतर शंका बाळगू नका. सरळ म्हणा की येशूने मला ती दिली आहे आणि मी विश्वास करतो. तुमचं फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, तुमच्या आजार असेल, तुमच्या लेकरांची समस्या असेल, तुमच्या नोकरीसंबंधी असेल, परमेश्वराने ते तुम्हाला दिलं आहे. मी म्हणत नाही, आता शंका बाळगत नाही, दिलं आहे. आणि जे दिलं आहे त्याच्यावरती विश्वास करा आणि शंका बाळगू नका, ते तुम्हाला निश्चित प्राप्त होईल. म्हणून येशू जे बोलतो ही येशूच्या मुखातली वचनं आहे, ती सत्य ठरतात आणि ती आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतो. म्हणून आज मी प्रार्थना करत असताना असा विश्वास ठेवा, पुन्हा शंका येऊ देऊ नका. ती प्रार्थना अशी करा